अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदम्. शृंगारादिरसेषु मग्नरसिकान्, वाग्वैभवङ्कारकम्. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं, भावार्थकन्निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. कशी ज्ञानेश्वरी रचलेली आहे. प्रत्येक ओवीमध्ये श्लोकामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आता खरंच रुखरुख लागायला लागली की 2 श्लोकावर आपलं हे ज्ञानेश्वरीचं म्हणजे भगवद्गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं नातं संपुष्टात येतं की काय. नाही, आपण इथून पुढं ते जतन करून ठेवायचं. एक काहीतरी नेम ठेवूया की रोज 100 ओव्या का विना, 50, 25 ज्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या त्या वाचत राहायच्या, त्याचा अर्थ समजून घेत राहायचा, थोडं चिंतन करायचं, एखाद्या ओवीचं तरी चिंतन करायचं आणि हा आनंद असाच आपला द्विगुणित करायचा. काल आपण 1607पर्यंत नाही 1612पर्यंत ओव्या झाल्या होत्या. व्यासांच्या कृपेमुळं अर्जुनाला भगवान श्रीकृष्णानं प्रत्यक्ष उपदेश केला आणि तो परमगुह्य योग सांगितला, तो स्वतः मला ऐकायला मिळाला. हा जो श्लोक होता, व्यासप्रसादात श्रुतवान एतद्गुह्यमहं परम, योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथेत. साक्षात प्रत्यक्ष ऐकण्याला फार महत्त्व आहे. आता हल्ली आपण यूट्यूबवर ऐकतोय, अजून कोणाकोणाची काय काय कुठल्या माध्यमातनं, सगळे माध्यमं आता तर च्या काळात भरपूर आहेत. पण प्रत्यक्ष ऐकण्याचा जो आनंद आहे तो एक वेगळाच असतो. व्याख्यानं असतील, प्रवचनं असतील, कीर्तन असतील, ती समोरून त्या व्यक्तीच्या तोंडून ऐकण्यातला जो आनंद आहे ते परमभाग्य आणि ते ह्याला मिळालेलं आहे, संजयाला मिळालेलं आहे. म्हणून 17व्या ओवीमध्ये नाही 12व्या ओवीमध्ये ते म्हणतात, तेथकी माझे श्रोत्र, पाटाचे झाले जी पात्र, कायवानु स्वतंत्र सामर्थ्य गुरूंचे. तो म्हणतोय की ते श्रवण करण्यासाठी, जे दिव्य बोलणं ऐकण्यासाठी माझे श्रोत्र म्हणजे माझे कान हे पात्र झाले, ते ऐकण्यासाठी पाटाचे झाले की पात्र म्हणलेलं. आणि सद्गुरू व्यासांचं सामर्थ्य मी काय सांगू असं ते आपल्याला म्हणतंय. बारावी ओवी आहे ती. साखरे महाराजांनी पाटाचेला योग्यतेचा अर्थ म्हणजे मी त्याला योग्य झालो, पात्र हा शब्द जो वापरतो ना त्या अर्थी त्यांनी पाटाचे झाले की पात्र. नाही, पात्र पुढे आहेच, पण पाठ म्हणजे योग्यता. ती ऐकण्याची सुद्धा आपली योग्यता हवी हो. उगाच कोणालाही सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. आणि हे सगळं ऐकल्यामुळं संजय एक वेगळ्या वातावरणात, त्याच्या मनामध्ये वेगळेच सगळे भाव, काल सांगितलं तसं अष्टसात्विक भाव निर्माण झालेले होते. काय करून काय नाही झालेलं होतं, तो फक्त त्याच धुंदीत होता, त्याच स्मृतीत होता. आणि म्हणून आज 76वा श्लोक बघा छान आहे. 76, 77, 78 3 श्लोक राहिले. राजन संस्मृत्य संवादमिममद्भुतं, केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. शेवटचा शब्द छान आहे, मुहुर्मुहुः. 2दा शब्द एखादा वापरला की त्याच्यावर जोर जास्त येतो. मुहुहु मुहुहु. मुहू म्हणजे पुन्हा,
पण आपण कधी मराठीत सुद्धा पुन्हा नाही म्हणत. पुन्हा पुन्हा दोनदा पुन्हा पुन्हा म्हणण्यात किंवा पुन्हा पुन्हा म्हणण्यात जो मोठेपणा असतो, जो जोर असतो, तो इथे सुद्धा तोच दिलेला आहे की मुहुर्मुहू. पुन्हा पुन्हा ऐकण्यात काय झालेलं आहे? संस्मृत्य. प्रत्येकाची द्विरुक्ती केलेली बघा. धृतराष्ट्राला तो राजन म्हणून सारखा संबोधतोय. शेवटी ते राजे आहेत हो, महान आहेत एवढ्या कुरुप्रदेशाचे सगळ्या. आणि म्हणून राजन संस्मृत्य काय? ऐकून संस्मृत्य म्हणजे आठवून. स्मृत धातूचा अर्थ आठवणे. जसं आपल्याला आजसुद्धा एखाद्या पूर्वीच्या कुठल्या तरी घटनेची आठवण आली, आता समजा मागच्या वर्षीचीच 22 जानेवारीची, की त्या रामलल्लाचं तिथे स्थानापन्न झालेलं आहे, त्याची स्थापना झाली, सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं, तर ते पुन्हा पुन्हा आठवून की आपल्या आयुष्यात एखादा प्रसंग झालेला असतो, तो पुन्हा पुन्हा आठवून काय होतं. पण आता इथं काय आठवलं आहे त्यांनी? संवादम इमम अद्भुतम. हा जो दोघांमधला संवाद आहे तो कसा आहे हो? अद्भुतम. इमम म्हणजे हा, अद्भुतम अजून पुढे विशेषण लावले, पुण्यम पुण्यकारक. असा हा पुण्यकारक आणि अद्भुत असा संवाद पुन्हा पुन्हा ऐकून काय झालं? कुणाचं आहे? पण केशवार्जुनयोः, केशवाच्या आणि अर्जुनाच्या मुखातला, या दोघांमधला हा संवाद मुहुर्मुहुः, पुन्हा पुन्हा ऐकून, संस्मृत्य किंवा आठवून काय होतंय? हृष्यामी म्हणजे मला आनंद होतोय. आणि मुहुर्मुहू म्हणजे पुन्हा पुन्हा आनंद होतोय, वारंवार आनंद होतोय. म्हणजे पहिल्यांदा दोन्ही शब्द वापरलेले, पुन्हा पुन्हा आठवून आणि पुन्हा पुन्हा वारंवार आनंद होतोय. म्हणजे ती आपण म्हणतो काय आनंद झाला हो मला, त्याचं वर्णनच करता येणार नाही. पुन्हा पुन्हा मला त्याची आठवण येते. तसं आता हा संजय आपल्याला सांगतोय की संस्मृत्य म्हणजे पुन्हा पुन्हा आठवून. दोनदा शब्द वापरला. नुसतं संस्मृत्य म्हटलं असतं तर एकदा आठवून, पण संस्मृत्य हे दोनदा वापरलेलं आहे. त्यामुळं पुन्हा पुन्हा आठवून. आणि मुहुर्मुहुः हृष्यामी, मी पुन्हा पुन्हा आनंदित होत आहे. हृष्यामी अतिशय आनंदित होत आहे, वारंवार आनंदित होत आहे. कारण हा कसा होता संवाद? अद्भुतम, अत्यंत अद्भुत होता. केशव आणि अर्जुनामधला होता, श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा साक्षात संवाद होता. रहस्यमय होता आणि कल्याणकारक होता, पुण्यकारक होता, कल्याणकारक होता. आणि तो संवाद पुन्हा पुन्हा आठवून मला पुन्हा पुन्हा आनंद होतोय. म्हणजे वारंवार आनंद होत आहे, अतिशय आनंद होत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, माझा आनंद द्विगुणित झाला. ते गाणं आहे ते छान आहे, ते बाकीचं काही जाऊ दे, पण आनंद पोटात माझ्या मायेना, आनंद पोटात माझ्या मायेना, तशी झाली अवस्था त्याची, की त्याच्या पोटात तो आनंद मावेना. पुन्हा 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 तो आठवतोय, ते स्मरण होते त्यांच्या संवादाचं आणि अतिशय आनंदित झालेलं आहे. आता याच्यावर फार ओव्या घेतल्या नाही ज्ञानदेवांनी, कारण त्याचं काय वर्णन करणार? अतिशय आनंदित झालं बस, त्याच्यातच ते मिळतं. त्याच्यावर ओवी अशी घेतलेली आहे 1613वी ओवी. आपण मग अशी 12वी वाचली. राया हे बोलता विस्मित होये, तेणेची मोडावला ठाये, रत्नोंकी रत्न खिळाये झाकोळीत जैसी, रत्निंकी रत्न खिळाये झाकोळीत जैसी. आता तो सांगतोय, म्हणजे ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतायत की हा कृष्ण भक्त संजय असं अगदी विस्मित होऊन, म्हणजे आश्चर्यचकित होऊन, दीप्त होऊन आश्चर्यचकित झालेला आहे. आणि तेणेची मोडावला ठाये, त्यामुळं त्याची स्मृती, देहस्मृती गेलेली आहे. देहस्मृतीवर राहिलाच नाही तो आता, देहाभिमान गळून गेलेला आहे. तो कसा? रत्नी की रत्न खिळाये झाकोळीत जैसे,
रत्नाला रत्नाची किळा म्हणजे कांती, रत्नाला रत्नाच्या कांतीनं झाकून टाकावं ना, तसा हा संजय विस्मयानं झाकाळून गेला किंवा व्यापून गेला. इतका आश्चर्यचकित झालेला आहे की त्याचं सगळं देहभानच हरपलेलं आहे. आणि म्हणून रत्नाला रत्नकांतीनं झाकळून जावं, म्हणजे रत्न दिसतच नाही, रत्नकांतीच इतकी पसरावी तशी त्याची अवस्था झालेली आहे की तो इतका भावविवश झाला. सगळी देहावरची स्मृती गेलेली आहे आणि एकदम विस्मयानं आश्चर्यानं तो व्यापून गेलेला आहे. हे बोलता विस्मित झाला आणि संजयपणा विसरला. रत्न तेजेची रत्नाला झाकले जणू. स्वतःचं देहभान विसरलं म्हणजे स्वतःलाच विसरला. म्हणून वर्णेकरांनी छान म्हणलेलं आहे की संजयपणा विसरला, मी कोण आहे हेच विसरला तो. पूर्ण त्याची देहभावाची जी हे आहे संपलेली आहे. आपल्यालाही कधी कधी असं होतं की आपण कोण आहे विसरून जातो. नाही तर एरवी म्हणजे सारखं क्षणाक्षणाला मी उफाळून येत असतो. पण इतका सुंदर संवाद ऐकला आहे आणि तो अगदी देहभानरहित झाला. स्वतःचं अस्तित्वच तो विसरला. जशी रत्नाची कांती ही रत्नाला झाकाळून टाकते तशी त्याची अवस्था आहे. पुढं उदाहरणं छान देतात ज्ञानदेव. हिमवंतींची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरे, मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये. आता जसा चंद्र उगवला की जी सरोवरं असतात सगळी हिमवंतीची, हिमालयातली सरोवर म्हणजे सगळी बर्फानं हे झालेली असतात. तर ती जी सरोवरं आहेत ती काय होतात हो, चंद्रोदयी होती काश्मीरे. चंद्रोदय झाल्यानंतर त्या चंद्रकिरणांनी चंद्राचा उदय झाल्या सगळी स्फटिकासारखी, काश्मीर का शब्द वापरला त्यांनी की स्फटिकासारखी ती घनरूप होतात, म्हणजे गोठून जातात. आता सरोवर म्हटलं की पाणी असतं, पण तिकडे इतकी थंडी आहे हिमालयामध्ये किंवा काश्मीर शब्दही आपल्याला त्यांनी मुद्दाम वापरला. तर तिथे ती सरोवर सगळी गोठून जातात. चंद्रोदयी होती काश्मीरे, चंद्रोदय होताच ती सगळी गोठून जातात. मग सूर्यागमी माघारे द्रवत्वये. आणि सूर्य जसा उगवतो तशी ती सरोवरं पुन्हा द्रवरूप होतात. म्हणजे पुन्हा ते थिजलेलं जे पाणी आहे ते सगळं द्रवरूप होऊन जातं. तशी याची अवस्था झालेली. सरोवरे जी हिमवंती ती चंद्रोदये जरी गोठती, तरी सूर्योदये वितळती पूर्वीप्रमाणे. पुन्हा ती पूर्वेसारखी, म्हणजे रात्री जी गोठलेली सरोवर आहे ती सकाळ झाली की सूर्योदयाबरोबर सगळी वितळून जातात, त्याची पूर्वावस्था प्राप्त होते. पण हा तसा गोठून गेलेला आत्ता क्षणभर. तैसा शरीराची या स्मृती तो संवादू संजय चित्ती, धरी आणि पुढती तेची होय. त्याप्रमाणे शरीराची या स्मृती, या देहाची जी स्थिती आहे, स्मृती म्हणजे आठवण, देहबोली म्हणतो आपण किंवा देहाचा भाव, तो सगळा आठवून संवादू संजय चित्ती, संवादू संजय चित्ती, तो संवाद पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर, कुणाच आहे, सगळा देवांचा संवाद आहे. धरी आणि पुढती तेची होय, म्हणजे पुन्हा पुन्हा तो
देहभान विसरतो, क्षणात सावरला जातो, त्या सरोवरांसारखा वितळला जातो, म्हणजे देहभानावर येतो आणि पुन्हा क्षणामध्ये देहभान विसरतो. अशी सगळी त्याची मानसिक अवस्था ज्ञानदेवांनी खूप छान वर्णन केलेली, की काय काय फरक झाला त्याच्यामध्ये. तैसा शरीराची होता स्मृती, तोची संवाद आठवे चित्ती, आणि पुढे देह विस्मृती, तैसीची होई संजया. पुन्हा ती देहाची विस्मृती होतीये, पुन्हा क्षणभर स्मृती होतीये, आणि अशी अवस्था त्याची झालेली आहे. क्षणाक्षणाला पुन्हा पुन्हा संवाद आठवून असा तो भानावरनं जातोय आणि भानावर येतोय. एखादा प्रसंग पाहिला की आपण सगळं विसरून जातो. आपण कुठे आहोत, आपण कोण आहोत, काय घडलंय, त्याच्याशी इतके एकरूप होतो. तशी याची अवस्था झालेली. रत्नप्रभा जैसी रत्नाची आठाई, झाकोळीत येई रत्ना लागी, बोलू जाता तैसा विस्मये संजय, स्वरूपी तन्मय होय पुन्हा. स्फटिकासारखी सरोवरे घट्ट, चंद्रोदयी होत हिमालयी. हिमवंती म्हणजे हिमालय. परी सूर्योदय होता मागुती ती, पाझरो लागती मग जैसी, तैसा पुन्हा येता देहभानावरी, आठवी अंतरी संवाद तो, तोची पडे पुन्हा देहाची विस्मृती, ऐसी झाली स्थिती संजयाची. लहान मुलं सुद्धा बघा अशी रमलेली असतात खेळामध्ये, त्याला देहभान काही नसतं आणि आई हाक मारते, मग ते त्या भानावर येतो, आणि पुन्हा आईची हाक गेली, विसरली की पुन्हा तो त्या खेळण्यामध्ये किंवा त्याचं जे काय चाललं असेल त्याच्यामध्ये रमून जातो. तशी अवस्था झाली याची, की क्षणभर तो संवाद आठवतोय, पुन्हा देहभानावर येतोय, पुन्हा त्याला देहभानाची विस्मृती पडतीये. अशी त्याची लागोपाठ स्थिती ही व्हायला लागलेली आहे, आणि ती ज्ञानदेवांनी आपल्याला या सगळ्या उदाहरणातून छान पटवून दिलेली. आता पुढचा श्लोक 77वा. तच्च संस्मृत्य संस्मृत्य. आधी संवाद आठवलाय, नंतर त्याचं रूप आठवतंय, म्हणून 77मध्ये काय म्हणतायत? तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे, विस्मयो मे महान राजन, हृष्यामि च पुनः पुन्हा. हे 2-3 श्लोक संजयाच्या, म्हणजे त्याला कुठे आत्तापर्यंत हेच नव्हता ना, जास्त वाव नव्हता, तो आता बरोबर इथं व्यक्त झालेला. तत् म्हणजे ते, च म्हणजे आणि, पुन्हा नाही झालं नाही का आपला. हां, तर तो सारखंच आले ना 2 श्लोक. तिथेही संस्मृत्य राजन म्हणलं होतं, आता इथे तच्च संस्मृत्य संस्मृत्य. काय आठवले त्याला? रूपम अत्यद्भुतम हरे हे. हरे हे अत्यद्भुतम म्हणजे अतिअद्भुत असं हरीचं रूप आठवून आठवून. संस्मृत्य संस्मृत्य. विस्मय हा मे महान राजन, राजन मे महान विस्मय. अरे राजा, मला अतिशय विस्मय होतोय, अतिशय विस्मय होतोय. कसा? पुन्हा पुन्हा आठवण होतोय, पुन्हा पुन्हा सगळं ते आठवून रूप, आणि मग हृष्यामि च पुनः पुनः, आणि मी पुन्हा आनंदानं म्हणजे पुन्हा पुन्हा आनंदित होतोय, किंवा आनंदानं माझा ऊर पुन्हा भरून येतोय. श्रीकृष्णाच्या आठवणीनं, त्याचं रूप आठवून माझ्या आश्चर्याला काही पारावारच राहत नाही. विस्मयो मे महान, इतकं आश्चर्य वाटतंय मला की काय एवढं माझं भाग्य आहे, आणि काय मला ऐकायला मिळालेलं आहे. त्या भगवंताचं रूपही आठवतंय, त्याचा संवादही आठवतोय, आणि पुन्हा पुन्हा हा आनंदित होतोय.
असा आपल्याला एखादा प्रसंग आयुष्यातला आठवतो. आणि खूप, जसं मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की ते गोविंदनगरमध्ये इतकं श्रीकृष्णाचं मंदिर सुंदर आहे. आता रोज आम्ही दर्शनाला जातो, पण पुन्हा आलो तरी त्याचं जे एक रूप आहे मोहक, अतिशय लाघवी, हसरं, जसं वर्णन केलं ना भागवतात तसं, ते पुन्हा पुन्हा आठवलं ना तरी इतका आनंद मिळतो. तसंच इथं झालेलं आहे की हा पुन्हा पुन्हा संवाद आठवून तो पुन्हा भानावर येतोय, पुन्हा भानावरनं जातोय आणि अतिशय आनंद होतोय, अतिशय आनंद होतोय. आणि आनंदापेक्षा आश्चर्य, ते जे आश्चर्य आहे ना ते त्याला वर्णनच करता येत नाही. म्हणून तो फक्त म्हणतो, विस्मय हा मे महान राजन. मला इतकं आश्चर्य झालेलं आहे. आणि ते कसं आहे, हृष्यामी, आणि मी पुन्हा पुन्हा आनंदित होतोय, पुन्हा पुन्हा विस्मय होतोय, पुन्हा पुन्हा आनंदित होतोय, हर्षाने अगदी पुलकित होऊन जातोय. बघा ना, खूप आनंद झाला की अंगावर असे रोमांच येतात, हर्षानं पुलकित होतं, सगळी शरीर असं अगदी आपल्याला भरून जातं. तसं त्याची अवस्था झालेली आहे. आणि ते अलौकिक आहे हो. त्याचं स्वरूप जे आहे ते अत्यद्भुत आहे, अतिअद्भुत आहे. नुसतं अद्भुत नाही, अत्यद्भुत आहे. जे अतिशय आश्चर्यकारक, अलौकिक असं ते रूप आहे. आणि ते आठवून 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 पुन्हा पुन्हा विस्मय होतोय आणि पुन्हा पुन्हा तो आनंदानं पुलकित होतोय किंवा आनंदानं अगदी न्हावून जातोय किंवा आनंदानं वारंवार आनंद झाल्यामुळं त्याचा ऊर अगदी भरून येतोय. आपल्याला सांगता सुद्धा येत नाही. बघा, एखादा प्रसंग असा असतो, आपण नुकतंच बघून आलो, सांगतात लोक, म्हणतात, अरे काय पाहिलंय, काय सांगा तरी तुम्ही आम्हाला. पण आपल्याला वाणी अशी गदगद झाली. त्याच्यावर आता वर्णन ज्ञानदेवांनी फार सुंदर केलेलं आहे की त्याला जो आनंद झालेला आहे, त्याचं ते आश्चर्य जे आहे ते असं इथं कंठामध्ये दाटून आलेलं आहे. मग किती राहिलं, मग उठोनी म्हणे नृपा, श्रीहरीची या विश्वरूपा, देखली या उगा कापा असो लाहसी. आता भगवंत हे ज्ञानदेव सांगतायत की मग उठोनी म्हणे नृपा. पुन्हा तो धृतराष्ट्राला, राजाला म्हणतोय की अरे राजा, श्रीहरीच्या विश्वरूपा, अरे त्या श्रीहरीच्या विश्वरूपाला देखील या उगा कापा. अरे पाहिल्यानंतर तू का उगा झालायस? तू तर काही पाहिलं नाहीस. उगा म्हणजे स्तब्ध, गप्प झालेला आहेस. असो लाहसी, आणि पुन्हा तू असा का झालायस, असा का ठप्प झालायस? आपण म्हणतो ना, मी एवढं छान आनंदाचं गोष्ट सांगतोय तुला आणि तू का असा उगा झालेला आहेस, तू असा गपचूप का बसलायस? तसा तो विचारतोय की देखून या उगा खापा असो लाहसी. तू असा का उगा मोगा झालायस, असा शांत का झालायस, असा गप्प का झालायस? मग उठून म्हणे नृपाळा, पाहून श्रीहरीच्या रूपाला, स्वस्त कैसा तू राहिला आनंद शून्य. लाहसी शब्द वाढले, लाहसी म्हणजे राहसी. असा तू आनंद शून्य कसा झालायस, तुला काहीच कसं वाटेना, एवढं मी जीव तोडून सांगतोय. आपण बघा, एखादा छान प्रसंग, छान आठवण सांगतो आणि समोरचे लोक अगदी निवांत असतील, आपल्याला त्यातली मजा जाते ना. आपण म्हणतो, अरे तुम्ही काय एवढे शांत झाले, मी एवढं सांगतोय जीव ओतून, किती छान पाहायला मिळालं, असं झालं तसं झालं. तर हा जो आनंद आहे हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण अपेक्षित ठेवतो की त्याच्याकडून सुद्धा आपल्याला रिस्पॉन्स मिळावा, प्रतिक्रिया मिळावी. आणि ती मिळाली नाही की तो हे झाला, नाराज झालेला आहे. तो काय म्हणतो, न देखणेनी जे दिसे, नाहीपणेची जे असे, विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. आता न पाहता सुद्धा जे विश्वरूप दिसतं, न देखणेनी जे दिसे, जरी तुला प्रत्यक्ष नसतं पाहिलं, पण वर्णनातनं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं की नाही. हल्ली तर आता फोटोग्राफी झाली, लगेच मुलं जातात लांबून लांबून चित्र फोटो पाठवतात. पण आता त्याच्यापेक्षा पूर्वीच्या काळी काय होतं, वर्णन करायचं आणि त्या वर्णनातनं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं करायचं. तसा हा सांगतोय की न पाहता सुद्धा जे विश्वरूप दिसतं ते काय होतंय,
न देखणेनी जे दिसे नाहीपणेनी जे असे. आणि ते डोळ्यासमोर प्रत्यक्ष साकार झालेलं नसलं तरीसुद्धा ते मला पुन्हा पुन्हा आठवतंय. देखोनी चमत्कारू असणे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. आता ते मला पुन्हा दिसत नाही आहे, पण विसरलेलं मला पुन्हा आठवतंय. ते मी कसं चुकू. म्हणजे त्या ब्रह्मांडाला किंवा ब्रह्मांड रूपाला, भगवंताच्या रूपाला मी कसं चुकवू. आता माझ्या डोळ्यासमोर पुन्हा 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 ते येतंय रे. इतका तो त्या भानावर आहे. म्हणजे देहभान विसरले आणि फक्त भगवंताचं रूप. आणि त्यांनी तो अगदी मोहित झालेला आहे, आश्चर्यचकित झालेला आहे, आनंदित झालेला आहे. आणि म्हणून राजाला म्हणतोय की अरे या क्षणी जरी ते रूप माझ्या डोळ्यासमोर नसलं ना तरीसुद्धा ते रूप मला पुन्हा पुन्हा दिसतंय. आणि विसरू म्हणलं तरी पुन्हा पुन्हा आठवते. त्या दिव्य ब्रह्मांड रूपात भगवंत रूपाला मी चुकवू तरी कसा. विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. मी आता चुकवू शकत नाही, विसरूच शकत नाही. सारखं मला त्याचीच आठवण येते. त्याचा मानू चमत्कार तरी तेवढाही नाही अवसर. माझ्या जे न पाहताही दिसे नाही म्हणताही असे. विसरू पाहता आठवीतसे कैसे चुकवू आता. तेच तो सांगतो. देखोनी चमत्कारू. आता हा सगळा चमत्कारच पाहिलाय. की जे नाही पैसारू मजही सकट महापुरू नेत आहे. आता हे विश्वरूप जरी आपल्याला देखोनी चमत्कारू हा जो सगळा चमत्कार पाहिलेला आहे हा भगवंतानी प्रत्यक्ष दाखवलाय. आणि त्यामुळं तो काय म्हणतो की जे नाही पैसारू. आणि म्हणून मी अतिशय आश्चर्यचकित झालो, विस्मयचकित झालो. आणि त्यामुळं जणू काय झालंय, जणू काही मजही सकट महापुरू. अरे मोठा महापूर आलेला आहे मला. म्हणजे एवढं व्यापून टाकलेलं आहे की मी त्या चमत्काराच्या महापुरात वाहून चाललोय की काय. फार छान वर्णन केलेलं. मजही सकट महापुरू नेत आहे. म्हटलं ना असे कधी कधी पुराचे प्रसंग तुम्ही लहानपणी किंवा आत्ता कधी ऐकले असतील, पाहिले असतील की क्षणात माणसं तिथं पोहत असतात, आनंद करत असतात, मुलं उड्या मारत असतात. आणि एकदम वरनं पाणी येतं, मोठा पूर येतो की त्याच्याबरोबर ते पोहत नाही, वाहतच जातात. तशी त्याची अवस्था झाली की तो म्हणतो की असा जो चमत्कार घडला आहे त्याच्यात मला एवढीसुद्धा वेळ सापडत नाही, अवसर सापडत नाही. आणि माझ्या मनाचे हे अवकाश आहे इतकं भरून गेलेलं आहे की त्या चमत्काराच्या महापुरात मी वाहत चाललोय. म्हणजे तो ताळ्यावरच नाही आहे, जागेवरच नाही आहे. तो त्याच्यात पूर्ण गुंतला आहे. आणि ते विस्मय किंवा आश्चर्य हे त्याच्यात अगदी भिनलं आहे. आणि तो चाललाय पुढेच. तो एक जागी स्थिरच नाही आहे. त्याचा मानू चमत्कार तरी तेवढाही नाही अवसर. माझ्या सहित तो महापूर नेत आहे सर्वही. आणि फक्त मला नाही नेत आहे, सगळंच त्याच्यातनं वाहून नेतोय तो. मजही सकट महापुरू नेत आहे. माझ्या सकट सगळ्याला घेऊन जातोय. ऐसा श्रीकृष्णार्जुन संवाद संगमी स्नान करुनी देतसे तिळजान अहंतेच. ही पण उभी फार चांगली बघा की अशा श्रीकृष्णार्जुन संवादाच्या संगमामध्ये त्याला स्नान करण्याची संधी मिळाली. म्हणजे त्यांचा संवाद हा साधासुद्धा नाही आहे. ते संगमावरचं स्नान त्याला घडलंय. आणि करूनही देत असे. आता आपण माहिती आहे तुम्हाला कुठल्या ठिकाणी असे संगमावर गेलो, प्रयाग असेल, मोठे मोठे तीर्थक्षेत्र आहेत, तर त्या संगमावर तिलदान द्यायचं असतं, तिलांजली द्यायची असते. तर तो सांगतोय की
देहाभिमान रूपी दान जणू मी देत होतो. संवाद संगमी स्नान करूनी देतसे तिळदान अहंतेच. पण त्यांनी कशाचं दान दिले? तिळदान, तिलांजली, अहंतेची. त्याची अहंता गळून पडाली आणि त्यामुळं तो स्वतः उरलाच नाही आहे. त्याला बाकीचं सगळं दिसतंय, बाकीचं सगळं आठवतंय. आणि म्हणून तो म्हणतोय की असा एवढा चमत्कार घडला, इतकं हे सगळं चमत्काराने एवढं सगळं व्यापून गेलं की मी त्या महापुरात तर वाहून चाललो. आणि संजय पुन्हा सांगतोय की या श्रीकृष्णार्जुन रूपी संवाद रूपीच्यामध्ये मला स्नान करायची संधी मिळाली आणि माझा अहंकार, देहाभिमान रूपी सगळं मी हे गळून गेलेलं आहे, त्याचंच मी दान केलेलं आहे. मी देहाभिमान रूपी अहंकाराला तिलांजलीच देऊन टाकली. तिलांजली देणं म्हणजे पूर्ण काही त्याचं ठेवायचं नाही. कणभर असे देतात ना पितरांना वगैरे तिलांजली देतात, तशी जणू काही तोंड मी अहंकाराला आता तिलांजली देऊन टाकली. तेथ अवसरे आनंदे अलौकिकही काही स्फुंदे. श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा. आणि अशा आनंदाच्या प्रसंगी इतका आनंद झालाय. अवसर म्हणजे संधी मिळाली नाही. असंवरे आनंदे, तो जो असंवर म्हणजे अपार आनंद झाला आहे. आणि अलौकिकही, आणि तो अलौकिक रीतीनं स्फुंदे, असं मुसमुसायला लागलाय, स्फुंदायला लागलाय. असं देतात ना, गचके येतात ना. गचके म्हणजे माणसाला तो अति आनंद झाला किंवा अति एकदम एखाद्या गोष्टीचा शॉक झाला तर असं त्याला व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून तो विलक्षण मुसमुसू लागला. त्याला सगळा गहिवर दाटून आलेला आहे. गदगद झालेली आहे त्याची अवस्था. गळा दाटून आलाय. अशा वेळेला बोलता सुद्धा येत नाही. आणि कधी कधी रडता, म्हणजे जर दुःखाचा प्रसंग असेल तर दुःखही करता येत नाही व्यक्त. डोळ्यातून पाणीही येत नाही, फक्त कंठ दाटून येतो. त्याला गदगद म्हणलेलं, सगदगद. अशी त्याची गदगद अवस्था झाली. गहिवरून आलं. आणि पुन्हा तो काय म्हणायला लागला? श्रीकृष्ण म्हणे सगदगदे. फक्त तो एक शब्द बोलतोय, श्रीकृष्ण श्रीकृष्ण. असा गहिवरून आलेला आहे, गदगद झालेला आहे. आणि वेळोवेळा, कितीतरी वेळा स्वतःशीच तो म्हणतोय कृष्णा श्रीकृष्णा श्रीकृष्णा. बाहेर पडत नाही, पण त्याला त्याची फक्त आठवण येते आणि तो त्याच्याशीच अगदी एकरूप झालेला आहे. बघू एखादी होती का उभी अजून. या अवस्थांची काही कौरवाते परी नाही, म्हणून राये ते काही कल्पावे जव. पण ह्या सगळे जे त्याच्या मनामध्ये अवस्था झालेली आहे, अष्टसात्विक भाव निर्माण झालेले आहेत, त्याची त्या कौरवाला म्हणजे त्या धृतराष्ट्राला कणभरही कल्पना नाही आहे. आपणची करुणी स्वयंभू बुजाविला अवष्टंभू संजय तेणे. नाही, मधली या अवस्थांची काही कौरवाते परी नाही, म्हणून राये ते काही कल्पावे जव. त्या धृतराष्ट्राला ह्याची कणभरही कल्पना नाही आहे आणि याविषयी तो काही कल्पनाच करू शकत नव्हता. काही कल्पावे जव म्हणजे त्याला एवढीशी आपण म्हणतो ना, यत्किंचितही त्याला जाणीवच नव्हती. जी जाणीव किंवा जी भावना हा अनुभवत होता त्याबद्दल धृतराष्ट्राच्या मनात काहीच नव्हतं. म्हणजे ही भावावस्था त्याच्या ठिकाणी निर्माणच होऊ शकली नाही, आविर्भूत होऊ शकली नाही, किंवा त्याविषयी तो काहीच कल्पना करू शकत नव्हता. तव झाला सुख लाभू आपण पा करुनी स्वयंभू बुजाविला अवष्टंभू संजय तेणी. शेवटी हा संजयानंच काय केलं की त्याची जी अशी अवस्था झालेली होती, सात्विक अहंकार, त्याला अवष्टंभ म्हणजे सात्विक अहंकार, असा जो उचंबळून आलेला होता, जे सुख लाभलेलं होतं, जो आनंद लाभलेला होता, आणि आपण पा करूनही स्वयंभू, तो स्वयंभू म्हणजे स्वतःच, बुजाविला अवष्टंभ, त्यानं स्वतःच तो अवष्टंभ म्हणजे ती जी काही अवस्था होती, तो अहंकार होता, तो सात्विक अहंकार हा सगळा बुजवून टाकला, म्हणजे मिटवून टाकला, संपवून टाकला.
दूर सारलं त्यानं त्या अहंकाराला. म्हणजे क्षणभर आपल्याला वाटतं ना, हो मला म्हणून ते ऐकायला मिळालं, माझं केवढं भाग्य. हे जे सगळं त्याला मला मला मी मी वाटत होतं तेही सगळं बुजवून टाकलेलं आहे त्याने. ते ओव्या होणार का? प्रेमानंदे आला दाटोनिया गळा, म्हणे वेळोवेळा कृष्ण कृष्ण. उठोनी तो मग राया लागी बोले, कैसे राहवले स्वस्थ तुम्हा. पाहुनी हरीचे विश्वरूप योथोर, आनंद निर्भर नाही झाला. न पाहता दिसे नाही पण असे, चुकवू तो कैसे रूप आता. विसरावे तरी पडेना विसर, रूप वारंवार आठवेते. देखोनी ते रूप कराया आश्चर्य, तेथे उरे काय दुजेपण. मज ही सकट विश्व हे संपूर्ण, जात सेवा होन महापुरी. सगळं विश्वच चालले त्या महापुरात. ऐसा कृष्णार्जुन संवाद संगम, पावन परम असे जो का. येथे भक्ती भावे करोनिया स्नान, देई तिळदान अहंतेचे. मग सावरेना स्वानंद म्हणून, अद्भुत स्फुंदन करू लागे. प्रेमानंदे आला दाटोनिया गळा, म्हणे वेळोवेळा कृष्णा कृष्णा. म्हणे वेळोवेळा कृष्णा कृष्णा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्वांना धन्यवाद. आता पुढच्या आठवड्यात उरलेल्या ओव्या सुरू करूया.